नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या वेब पोर्टल महा MTVच्या स्टार्टअप फर्स्ट या नवीन उपक्रमात मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासमोर आपल्या स्टार्टअपबद्दल अनुभव सांगायला अमेय साठे सर उपस्थित आहेत. त्यांची कुलॉम लायटेक प्रायव्हेट लिमिटेड ही इलेक्ट्रिक कार्सच्या बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचा एक स्टार्टअप आहे. तर कानपूर IITमधनं BTech करून अनेक रिसर्च इंटर्नशिप्स जपानमध्ये रिसर्च इंटर्नशिप्स केलेल्या अमेय साठे सरांनी हा त्यांचा प्रवास कसा सुरू केला आणि त्यांचे अनुभव काय आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार सर. सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. तर सर्वात पहिले माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही इंटर्नशिप्स केल्या आहेत, तुम्ही जॉब पण केला आहे, तर आपला एक स्वतःचा उद्योग असला पाहिजे, तोही इलेक्ट्रिक कार्सच्या बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचा. तर हा कन्सेप्ट तुम्हाला कधी आला आणि हे कसं सुरू केलं? तर बेसिकली मला आधीपासूनच राईट फ्रॉम वेन आय स्टार्टेड माय एज्युकेशन मला एक लायकिंग होती की स्वतःचं बिझनेस असावं. कारण की माझा असा विचार होता की जेव्हा आपण ॲब्सोल्यूट डिसिजन मेकर असो तेव्हा आपल्या कामाचा इम्पॅक्ट आपण सगळ्यात जास्त करू शकतो. आणि द रिझन फॉर चूजिंग दिस इंडस्ट्री, आम्ही ही इंडस्ट्री यासाठी चूज केली कारण की एकतर ही इंडस्ट्री एक खूप मोठ्या मुद्द्याला ॲड्रेस करते विच इज क्लायमेट चेंज. आणि दुसरं की माझं स्वतःचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मी सगळ्यात जास्त योगदान अशा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इंडस्ट्रीमध्ये करू शकतो. तर आम्ही ही कंपनी कोरोना लॉकडाऊननंतर चालू केली आणि आम्ही मुख्य बॅटरीज मॅन्युफॅक्चर करतो, दोन्ही ऑफ रोड आणि ऑन रोड व्हेकल्ससाठी. आणि जे ॲन्सिलरी टेक्नॉलॉजी आहे एका बॅटरीच्या भोवती ती आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो. ओके. तर ह्या संपूर्ण तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतःचं कंपनी स्टार्ट करायचा प्रयत्न केलात आणि तेही कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये की जिथे सगळीकडेच खूपच अनसर्टनिटी आहे, तर तेव्हा हा डिसिजन घेताना तुम्हाला कुठल्या डिफिकल्टीज आल्यात? तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट हा तुम्हाला मिळाला का? तर ॲक्च्युली मी खूप लकी होत आहे त्या पर्स्पेक्टिव्हपासनं की मला नेहमीच माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होता टू डू, म्हणजे जे मला हवं आहे ते मी, जे मला आवड आहे ते मी करावं याचा सपोर्ट होता. आणि म्हणजे जसं खूप लोक म्हणतात की एव्हरी प्रॉब्लेम इज अन ऑपॉर्च्युनिटी ऑल्सो. आणि कोरोना काळानंतर ॲक्च्युली जे पूर्ण अवेअरनेस आहे एन्व्हायरमेंटबद्दल किंवा क्लायमेट चेंजबद्दल किंवा अशा मुद्द्यांबद्दल ते इम्प्रूव्हच झालं आहे, म्हणजे अवेअरनेस हॅज इन्क्रीज्ड. तर त्याच्यामुळे दिस ऑपॉर्च्युनिटी वॉज ऑल्सो गोइंग टू बी अ बेटर ऑपॉर्च्युनिटी गोइंग इन टू कोरोना नंतर. ओके. तर तुम्ही एक खूप चांगला मुद्दा याच्यामध्ये आणला की क्लायमेट चेंज. तर कोरोना काळानंतर आपल्याला क्लायमेट आणि पर्यावरण एकूणच एन्व्हायरमेंट ह्याच्याबद्दल खूप जागरूकता वाढली आहे. तर इलेक्ट्रिक बॅटरीज आणि ह्याच्याबद्दल सरकारने सुद्धा आता पुढाकार घ्यायला सुरुवात केली, इलेक्ट्रिक व्हेकल्स. तर हे क्षेत्र तुम्हाला काय वाटतं की ह्याचं क्षेत्राचं भारतातलं फ्युचर कसं असेल? एकूणच जगातल्या याच्या फ्युचरबद्दल तुम्ही काय सांगाल? तर मल्टिपल गोष्टी आहेत ज्याच्याने की जे सपोर्ट करतं ह्या इंडस्ट्रीला. एक तर आहे की आपलं जे कन्व्हेन्शनल व्हेकल्स आहेत ते सगळे पेट्रोल किंवा डिझेलवरती चालतात, जे की एक नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. इथे आपण बॅटरीजचा वापर करतो जे की इलेक्ट्रिसिटीने ड्राईव्ह होतात. आणि इलेक्ट्रिसिटी आपण एक रिन्युएबल सोर्सनी जनरेट करू शकतो. तर त्या पर्स्पेक्टिव्हनी आपण गाड्यांना अशा सोर्सवरती ट्रान्सफर करतोय जे आपण रिन्यू करू शकतो. फॉर एक्झाम्पल सोलार एनर्जी, विंड एनर्जीनी जनरेट करू शकतो आपण इलेक्ट्रिसिटी. आणि दुसरं आहे पल्युशन. दोन्ही एक्स्ट्रॅक्शन फॉसिल फ्युएलचे आणि जे फॉसिल फ्युएल व्हेकल्समुळे होतं पल्युशन, ह्या दोन्ही पल्युशनना कमी करायला इलेक्ट्रिक व्हेकल्स हे एक चांगलं ऑप्शन आहे. तर ह्या दोन्ही पर्स्पेक्टिव्हनी मला वाटतं की द फ्युचर ऑफ ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज इज गोइंग टू इलेक्ट्रिक व्हेकल्स. आणि पॉलिसी इंटरव्हेन्शन बरेच देशांची आणि इंडियाची पण खूप चांगली आहे या बाबतीमध्ये. आणि स्पेसिफिकली इंडियासाठी जे क्रूड ऑइलचं इम्पोर्ट आहे हे खूप मोठा मुद्दा आहे, बोथ इन टर्म्स ऑफ फायनान्सेस आणि की ते US डॉलरवरती पण डिपेंडंट आहे. तर तो इम्पोर्ट कमी करण्यासाठी ही इंडस्ट्री खूप चांगलं योगदान देऊ शकते. आणि ओव्हरऑल इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे की खूप
वर्ल्ड्स मोस्ट पोल्युटेड सिटीज बरेच येतात, तर ते पोल्युशन जे आपण म्हणतो टेल पाईप पोल्युशन ते पण कमी करण्यात हे खूप योगदान देईल. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की तुम्हाला एक मॅनपॉवर तयार करणं आणि तेही इलेक्ट्रिक ह्याच्यासाठी, कारण खूप स्किल्ड मॅनपॉवर तुम्हाला ह्याच्यासाठी लागत असेल. तर ही तुम्ही कशी गोळा केलीत आणि तुमचं कॅपिटल जनरेशन, तुमच्या जागा मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही कसं टॅकल केलं या प्रॉब्लेम्सना? तर इन टर्म्स ऑफ मॅन पॉवर तर सगळ्यात पहिलं तर मी आणि दर्शील जे माझे को फाउंडर आहेत, आम्ही दोघांचंही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणं आणि आम्ही दोघंही नॅचरली खूप हँड्स ऑन आहोत कामामध्ये. तर त्या गोष्टीमुळे आम्हाला जे प्रोसेसेस सिस्टम्स सेट करायला लागले या पूर्ण आमचं जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे किंवा जे आमचं लॉंग टर्म विजनमध्ये काय कामं करायची आहेत ह्याच्यामध्ये त्याचा सगळ्यात पहिला खूप योगदान होता की आम्ही दोघंही खूप हँड्स ऑन आहोत. दुसरं की आम्ही ह्या प्रॉब्लेमला एक खूप म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपलपासून बघितलं की फ्रॉम स्क्रॅच आपण एक गुड प्रोडक्ट कसं बनवावं आणि त्या वर्किंगमध्ये आम्हाला हे सेट करता आलं की काय मटेरियल्स, काय प्रोसेसेस आमच्याकडे असावे आणि त्या नॉलेजमुळे आम्हाला लोकांना ट्रेनिंग देणं ही खूप इझी जातं. म्हणजे एक आहे की मी प्रोसेस कुठनं तरी घेऊन तो इम्प्लिमेंट करावा वर्सेस प्रोसेस स्वतः बनवावा, प्रोसेस सिस्टम्स एटसेट्रा. तर त्याच्यामुळे खूप हेल्प झाली आहे की आम्ही ट्रेनिंग देऊ शकलो लोकांना, कारण की इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्री स्पेशलिस्ट मॅनपॉवर मिळणं आत्ता तरी थोडंसं डिफिकल्ट आहे. इट इज ऑफकोर्स इम्प्रूव्हमेंट होती आहे आणि टू ॲक्च्युली गेट एम्प्लॉईज हू कॅन वर्क त्याच्यासाठी बरेच आजकाल मार्ग आहेत, ऑनलाईन पण ऑफलाईन पण. स्वतःचे नेटवर्क्स हे खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात की बिझनेस सुरू करायचा असेल तर स्क्रॅचपासून सुरुवात करावी लागते. तर अशाच स्क्रॅचपासून सुरुवात करण्याची इच्छा मनात असणाऱ्या, महत्त्वाकांक्षा, ॲम्बिशन असणाऱ्या जे कोणी आता नवीन अपकमिंग स्टार्टअप्स असतील त्यांना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? तर सगळ्यात पहिलं तर मला असं वाटतं की कुठलाही बिझनेस चालू करायचा आहे तो नुसतं ग्लॅमरसाठी चालू करायला नाही पाहिजे, बिकॉज इंडियामध्ये स्टार्टअप्स खूप ग्लॅमरस होत आहेत. सगळ्यात पहिलं तर मार्केट रिसर्च करणं खूप नेसेसरी आहे की तुम्ही एक ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय का आणि तुमचं जे सोल्युशन आहे ते मार्केटला ॲक्सेप्टेबल आहे का. तर मार्केट रिसर्च इज द नंबर 1 स्टेप दॅट एनीवन हू इज ट्राईंग टू स्टार्ट, जे नवीन चालू करायचा प्रयत्न करतायत त्यांचा. दुसरं आहे की चालू करताना मनाची तयारी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जे आपल्याला दिसतं ते सक्सेसेसच दिसतात फक्त, जे स्ट्रगल आणि प्रोसेस असतं ते आपल्याला नाही दिसत. पण माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनी आणि लोक जे सक्सेसफुल झालेत ते पण त्यांच्या पण एक्सपिरियन्स जे ते शेअर करतात याच्याने आहे की हा पूर्ण प्रोसेस एक सक्सेसफुल कंपनी बनवण्याचा, एक सक्सेसफुल ऑर्गनायझेशन बनवण्याचा, ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात आणि प्रॉब्लेम्स नॅचरल आहेत. जर प्रॉब्लेम येत आहेत म्हणजे यू आर डुईंग समथिंग विच इज आउटसाईड युअर कम्फर्ट झोन. तर त्याची मनाची तयारी असली पाहिजे की प्रॉब्लेम येणार आणि ते फेस करावे लागतील आणि ते ओव्हरकम करावे लागतील. म्हणजे एकदा चालू केलं की ते पूर्णत्वापर्यंत घेऊन जाणं ह्याची तयारी असली पाहिजे. आणि तिसरं असं की लॉंग टर्म विचार असला पाहिजे कुठलाही बिझनेस चालू करताना, की नुसतं 1, 2, 5 वर्षाचा विचार करून नाही चालणार, की इवन दी मार्केट, ज्या मार्केटमध्ये तुम्हाला काम करायचं आहे ते मार्केट, ती इंडस्ट्री पण एक लॉंग टर्म इंडस्ट्री आहे. फॉर एक्झाम्पल आत्ता कोणी पेट्रोल व्हेकल्समध्ये काम चालू करणं हे इट इज नॉट सस्टेनेबल. तर लॉंग टर्म इंडस्ट्री पण असली पाहिजे आणि स्वतःचा विचार आणि विजन पण लॉंग टर्म असला पाहिजे, की 10 वर्ष 15 वर्षांनी कुठे असाल तुम्ही ह्याचा विचार करणं. खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला त्याच्यामार्फत की लाँग टर्म विचार असला पाहिजे, मार्केट रिसर्च आणि या सगळ्या खूप मूलभूत गोष्टी आहेत. तुम्ही कोरोनासारख्या एका खूप अनसर्टन काळात तुम्ही बिझनेस स्टार्ट केलात आणि आत्तापर्यंत तुम्ही 2 वर्षांहून जास्त आता तुम्ही बिझनेस चालवताय. तर ह्या संपूर्ण प्रवासात तुम्हाला खूप ऑब्स्टॅकल्स आले असते. तर मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे आपल्या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येताना, की व्हॉट कीप्स यू गोईंग इन दॅट व्हेरी डिफिकल्ट पिरियड? तर नंबर 1 गोष्ट अशी आहे की जे आपण डे टू डे करतोय ते आपल्याला आवडलं पाहिजे. जर ती आवड असेल तर पहिला जो रोड ब्लॉक आहे की
समथिंग इज नॉट लेटिंग मी कीप गोईंग, तो रोडब्लॉक दूर होतो. आणि दुसरं आहे की जे आपण काम करतोय त्याचा एक ओव्हरऑल इम्पॅक्ट होणार आहे. तो ऑफकोर्स शॉर्ट टर्ममध्ये नाही दिसणार आहे, पण लाँग टर्ममध्ये तो इम्पॅक्ट होणार आहे हे स्वतः कन्व्हिन्स्ड असणं आणि आवड असणं जे करतोय आपण त्याची. दिस इज वॉट कीप्स मी गोईंग ॲटलिस्ट. ओके. खूप छान वाटलं सर तुमचे अनुभव ऐकताना, आणि तुम्ही या तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि एका अतिशय वेगळ्या इनोव्हेटिव्ह बिझनेसबद्दल आम्हाला सांगितलं, ज्याला खूप चांगलं ब्राईट फ्युचर आहे. तर खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. मी मुंबई तरुण भारतकडनं तुमचे खूप आभार मानतो. धन्यवाद. दैनिक मुंबई तरुण भारत यांनी मला आज माझे एक्सपिरियन्स शेअर करायचा अवसर दिला, ह्याच्याबद्दल थँक्यू. आणि स्टार्टअप फर्स्ट हा त्यांचा एक खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे, जो की नवीन बिझनेसेससाठी एक चांगला अवसर आहे. सो माय बेस्ट विशेस टू दिस इनिशिएटिव्ह. थँक्यू.